तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर सध्या वकील बोलतायत, आपण पाहूयात। मुलांचे पासपोर्ट, त्यांचे जन्माचे कागद त्याचे आहेत, पुन्हा बँकेच्या लोनचे मध्ये गॅरंटर म्हणून त्यांनी सह्या केलेल्या आहेत। पासपोर्ट सगळे जे डॉक्युमेंटरी प्रूफ्स आहेत की आम्ही बायको आहोत असे आम्ही सगळे डॉक्युमेंट दाखल केलेले आहेत। आता त्यांचा मागच्या वेळेस असा आर्ग्युमेंट होतं की लिव्ह इन रिलेशन काही दिवस राहिले। आज तरी अतिशय वाईट वाटलं की वकिलांना असा एक शब्द यूज केला, कॉन्क्युबाईन। त्यांनी कळायला पाहिजे होतं की कोर्टासमोर काय तुम्ही कॉन्ट्री रेकॉर्डच्या तुम्ही आर्ग्युमेंट करता। आज माझं कोर्टासमोर त्यांचं बी एवढं हे होतं की असे तुम्ही शब्द कोर्ट असे वापरायला पाहिजे। कोर्टासमोर तुम्ही कोर्टाच्या भाषेमध्ये काही गोष्टी वापरायला पाहिजेत। लिव्ह इन रिलेशनशिप ठीक आहे, पण कॉन्क्युबाईन हे असे शब्द वापरायला नाही पाहिजे होते। कोणची बाई? अरे ठीक आहे, जानतो बोलता की वकिलाचा कुठले डॉक्युमेंट डिनाय करणं हे आणि कोर्टात हे मला मान्य नाहीत, हे कोर्टाच्या वकिलाच्या मान्य करणे किंवा न मान्य करणे ह्याच्यावर अवलंबून नसतं। त्याच्यासाठी खाली हे व्हायला पाहिजे, खाली डॉक्युमेंट पुरवत आणि त्याला ऑब्जेक्शन रायटिंगमध्ये घ्यायला पाहिजे। तोंडी घेणं हे नसतं काय अपेलेट कोर्टामध्ये। असे आम्ही सर्व रिसेंट जजमेंट 20पर्यंतचे आणि आत्तापर्यंत आम्ही जजमेंट जोडलेले आहे की ज्याच्यामुळं आम्हाला असं खात्री आहे की कोर्ट त्यांचा अपील डिसमिस करेल आणि खालच्या कोर्टाचे आदेश दिलेत ना ते कायम करते। आणि हे प्रकरण निकालासाठी राखीव। आज जर वेळ भेटला तर कोर्ट आज देईल किंवा 2-3-4 दिवसाची तारीख देऊन मॅटर निकाल देईल त्या दिवशी। आणि कोर्ट त्या दिवशी तारीख चेक करा म्हणले त्या दिवशी कोर्ट ऑर्डर करेल। आणि नेटवर्क ठीक आहे। तर खोटी कागदपत्र सादर केल्यानं ती आपण फेटाळतोय असं आता धनंजय मुंडेंचे वकील सावंत हे म्हणतायत। जो त्यांच्या वकिलांनी शब्द वापरला की यू आर नॉट वाईफ, यू आर कॉन्क्युबाईन। आज समोर बघा, आज तुमची केस होती। आज तुमच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलेले आहे, त्यांच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे। तुम्ही सुद्धा कोर्टामध्ये स्वतः उभे राहून बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही तुमचं म्हणणं जजपर्यंत पोहोचवलं। काय तुमचं म्हणणं आहे आणि काय वाटतंय कधी तुमच्या बाजूनं निकाल लागेल? 100% माझी बाजूने निकाल लागणार आहे। जसे की तुम्ही स्वयं बघितलेला आहे की त्यांचे वकील असे जसे घडबडा गए थे, क्योंकि इतके पुरावे मी सादर केलेले आहे की मी 96 पासून बायको आहे आणि आता तो मी रिकॉर्डिंग पण सादर केलेली नाही आहे। मी विसरली होती, रिकॉर्डिंग पण सादर करणार आहे। रिकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे। तो आज जसे की त्यांचे आणि माझे वकीलचा युक्तिवाद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण पुरावे सादर केलेले आहे की मी बायको आहे आणि मी फक्त बायको नाही, प्रथम बायको आहे मी, असा पुरावे पूर्ण सादर केलेले आहे। पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते पुरावे जे आहेत ते खोटे आहेत, त्याच्या सह्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येक डॉक्युमेंटवर, धनंजय मुंडेंच्या, त्यांचं म्हणणं आहे। नाही असे नामा जो तुम्ही सादर केलेला आहे तो कायदेशीर पुरावा नाहीये, कारण त्याच्यावर एकच सही आहे, दुसरी सही नाही असं नाही। तुम्ही बघू शकता हे जे सही आहे, हे जे वसियतनामा आहे याच्यावरती त्यांनी स्वयं लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे पहिली पत्नी, आणि याच्यावरती जे सही आहे त्यांच्या अंगुठ्याचा निशाण पण आहे। असं वेग काही नाही आहे। हे धनंजय मुंडे एक मंत्री आहे आणि 2016चा हे वसियतपत्र आहे आणि याच्यावरती मंत्रीची जे साईन आहे, कोई अशी वेगळी साईन नाही आहे आणि त्यांच्या अंगुठ्याचा निशाण पण आहे। आणि त्यांच्या जे आहे त्यांच्या जे मेन कल्प्रिट धनंजय मुंडेला आज घरामध्ये बसवणारा जे व्यक्ती आहे, ज्यांच्यामुळे आज मी रोडवरती आली आहे आणि धनंजय मुंडे घरामध्ये बसलेला आहे, ते राज घनवट त्यांच्या व्यक्तीची साईन आहे। आणि माझे जे व्यक्तीची साईन होणार होती ते तर मी असंच ठेवली की चल जाऊ द्या, कधी पण आपण करू शकतात। माझी बहीण विटनेस आहे याच्यामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।